नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे। जागा वाटपावरून होणारे वाद टाळण्यासाठी मनसे आणि महाविकास आघाडीचा नवा पॅटर्न आता पाहायला मिळतोय। या प्रभागात ज्या पक्षाचा ताकदवर उमेदवार आहे ती जागा त्या पक्षाला सुटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। काल रात्री उशिरापर्यंत बैठकी झाल्या आणि त्यानंतर जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदाच मनसे आणि काँग्रेस सोबत निवडणूक लढवण्यास एकमत झालेलं आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रांजल, खरं तर मनसे सोबत जाण्यात काँग्रेसचा ठाम विरोध आहे, मात्र तसं नाशिकमध्ये आता दिसत नाहीये आणि हे समीकरण जुळून येत आहे। नेमकं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय, कसं असू शकतं सूत्र? घोषणा खरं म्हणजे आपण नगर परिषद निवडणुकीच्या आधी बघितलं तर नाशिकमध्ये एक नाराजी नाट्य बघायला मिळत होतं। मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसने नकार दिला होता। हायकमांडने खरं तर याला नाही हे म्हटलेलं होतं। मात्र आता जर आपण बघितलं तर ठाकरे बंधू हे एकत्र आले। 2 दिवसांपूर्वीच त्यांच्याकडून नाशिकमध्ये आम्ही युती करतोय असं म्हणत युतीची घोषणा देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर प्रथमच मनसे आणि काँग्रेस हे एकत्र लढणार आहेत। महाविकास आघाडी आणि मनसेची काल जर आपण बघितली तर एका बैठक देखील पार पडलेली आहेत आणि या बैठकीमध्ये खरं तर सकारात्मक जागा वाटपांबाबत चर्चा देखील झालेली आहे। विशेष म्हणजे जवळपास 4 ते 5 पक्ष हे एकत्र आलेले आहेत, त्यामुळे जागा वाटपावरून कोणतेही वाद होऊ नये यासाठी नवा पॅटर्न देखील ठरलेला आहे। ज्या प्रभागामध्ये ज्या पक्षाची जास्त ताकद असेल ती जागा त्या पक्षाला सोडण्यात येईल असा पॅटर्न हा ठरलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आज देखील या सर्व पक्षांमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीमध्ये बैठकी होणार आहेत आणि या बैठकीमध्ये आज जागा वाटपाचा जो काही निर्णय असेल तो अंतिम देखील होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आता प्रथमच मनसे आणि महाविकास आघाडी हे एकत्र आलेले आहेत आणि आज नक्की कसं हे सगळं जागा वाटपाचं गणित हे त्यांचं ठरतंय, कसं समीकरण जुळून येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद प्रांजल, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीतच दिसून येत आहे की निवडणुका म्हटलं तर राजकारणात अशक्य तेही शक्य होत असतं।